हॅलो नमस्कार, मी संध्या. माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ. तर मैत्रिणींनो, इथं माझे पारशे कामं आटोपले, म्हणजे जाडजोड, सडा, रांगोळी. आणि आज सकाळी मी मामांकडून आलेली आहे, म्हणजे सकाळी जवळपास मी 7 वाजता तिकडून आले. 7 वाजता आले तर मामींनी माझ्याजवळ 4-5 चपात्या दिल्या होत्या, कारण कार्यक्रमाच्या भरपूर चपात्या राहिलेल्या त्या शिल्लकच्या. म्हटलं आता काय करू, मग मामीला असं वाटलं सकाळी तू जाणारच आहे तर घेऊन जा, म्हणून मी घेऊन आले. मस्तपैकी चुरमा केला, त्याच्यानंतर पार्लरमध्ये जाऊन आले आणि त्याच्यानंतर जवळपास मी 10:30 पावणे 11ला इथं कार्यालयात आले. आता कार्यालय इतकं सुंदर आणि इतकं छान होतं. आता हे बघा, मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओत म्हटले की ओंकारनं छान असं डेकोरेशन केलेलं आहे कार्यालयाचं. त्याने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे वेगवेगळे असे छान डेकोरेशन केलेले आहे. मी गेले त्यावेळेस सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला होता. त्याच्यानंतर निशिगंधाला साखरपुड्याची साडी, ब्लाऊज वगैरे आणि काही वस्तू आहे त्या दिल्या होत्या. मग निशिगंधाने साडी घालून आली होती, तर तोपर्यंत मी 5-10 मिनिटं अगोदर आलेली होती. मी गेले त्याच्यानंतर 5-10 मिनिटातच आमची निशुबाई आली आणि छान तिचा साखरपुड्याचा असा काही कार्यक्रम. आता तुम्ही व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू बघा. ओम केशवाय नमः स्वाहा, नारायण नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा. चतुर्दश सोडून द्या. गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, देवकरमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, श्रीधराय नमः, दामोदराय नमः, शंकराय नमः. निशिगंधाला जशी साडी, वस्ता वगैरे दिल्या, तसेच नवरदेवाला पण कपडे वगैरे दिले. ते चेंज करायला गेले तोपर्यंत इथं सगळे थांबलेले होते आणि निशूचे वडील म्हणजे वरबापाशे छान इकडे बसलेले, तिचे काका वगैरे आमचे साहेब, आणि ह्या आहे निशूच्या सगळ्या मावश्या. नवरदेव पण ड्रेस वगैरे चेंज करून आले. हा ड्रेस मामांनी घेतलेला आहे आता साखरपुड्याचा, कारण नवरीला ते आणतात तिकडून आणि नवरदेवाला आपण घेत असतो. आता तसं मी नवरीकडून आहे बरं का. तर असं काही छान यांचा साखरपुड्याचा आज कार्यक्रम आहे इथं. तर दोघांच्या पण ड्रेस वगैरे चेंजिंग झाली, वस्ता वगैरे दिल्या. त्याच्यानंतर नवरदेव आले आणि त्याच्यानंतर असा काही त्यांचा पुढला परत कार्यक्रम चालू झाला. तुम्ही इथे एक निरीक्षण केलं का, ज्यावेळेस निशूनं प्रपोज केलं त्यावेळेस तिला थोडंसं उठायला त्रास व्हायला लागला, त्यावेळेस नवरदेवाने तिचा हात पकडून उभं केलं. तर बघा, असं कायमची काही साथ पाहिजे बरं का.
तर चला असं काहीतरी छान साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. त्याच्यानंतर मी आणि साहेबांनी यांच्यासोबत फोटो काढले, मामींनी, माझ्या एका फ्रेंडनी. फोटो झाल्याच्या नंतर भुका तर मात्र जाम लागल्या होत्या. नंतर आम्ही इथं जेवण करायला गेलो. आता एका साईडला कार्यालयमध्येच एका साईडला जेवणाचा कार्यक्रम असतोय, आपल्याला चांगलं माहिती. आमचे साहेब, हा माझ्या मामी सासऱ्याचा मुलगा, हे जेवायला बसलेले होते. मग मी पण गेले आणि जेवायला घेतलो. तर जेवणामध्ये छान असं पालक चुक्याची भाजी, रशी पातोड्याची भाजी आणि मस्तपैकी हलवा आणि त्याच्यानंतर चपाती, वरण भात, पापड, लोणचं, चटणी, असं काही रेग्युलर पंक्ती 2-3 दिवस सारख्या चालू होत्या आणि छान पदार्थ होते बरं का. खरंच खूप मज्जा आली, खूप एन्जॉय केला. आता जेवण झाले त्याच्यानंतर थोडंसं आराम करायचाच होता. तर त्याच्यानंतर मग परत फोटोग्राफर म्हटले की अजून फोटोशूट वगैरे करायचं आहे. तर मग मामांनी मला तिच्यासोबत पाठवलं, तू जा म्हणून. त्याच्यानंतर फोटोशूट झालं. त्याच्यानंतर थोडासा आराम केला आणि संध्याकाळी 4 वाजता लगेच हळदीची तयारी चालू केली. साखरपुड्याच्याच दिवशी संध्याकाळी हळद होती. आता हे लग्न वन डे मध्ये नव्हतं. फक्त एवढं झालं की 1-2 महिने अगोदर साखरपुडा न करता वेळेवर सगळ्या गोष्टी ठेवल्या. तर इथं आमची आता हळदीची तयारी चालू होती. नवरीच्या अजून एक मावशी, अजून दुसऱ्या कोणीतरी आहे, तिच्या मला काही एवढं सांगता येणार नाही. आणि मी आता ही जी मंडोळी मी दाखवते तर मी घेतलेली आहे निशूला, कारण बहिणीची मंडोळी पाहिजे. तर मी पण एका नात्याने बहीणच येते, तर मी निशूला ही मंडोळी घेतलेली आहे. त्याच्यानंतर नवरदेवाची उष्टी हळद नवरीला लागते, म्हणून अगोदर नवरदेवाची हळद झाली. त्यांनी कालवाऱ्याने तिकडली हळद करून घेतली. त्याच्यानंतर निशिगंधाची पण हळदीची आम्ही तयारी चालू केली. आता इथं मात्र मान आमचा नव्हता, त्यांच्या जावेंचा, सुनांचा, त्यांचा होता. म्हणून त्यांनी तांबे वगैरे सुतून घेतले. तोपर्यंत मी हे छान असं डेकोरेशन केलेलं होतं, त्याचा व्हिडिओ केला छोटासा. आणि त्यांचं मात्र जावांचं काम चालू होतं, तांबे सुतायचं, काही नावं उखाणे वगैरे असतात ते घ्यायचं. तर छानपैकी असं काही साखरपुड्याचा आणि हळदीचा कार्यक्रम पार पडला. नंतर जेवण झालं. जेवणामध्ये पदार्थ तर खूप छान छान होते, पण मोबाईल ऐन वेळेवर हँग पडू लागला, त्याच्यामुळे व्हिडिओ काही करता आले नाही. म्हणून मी तुम्हाला आता तसंच सांगते. कढी होती, मुगाई डाळीतली छान खिचडी होती, लहान लेकरांना खायसारखी, म्हणजे लहान लेकरांना पण फजिती वगैरे होणार नाही अशी काही खिचडी होती. चपाती, मस्तपैकी वरण भात होता आणि बेसन वडी होती, पापड, सलाद आणि छानपैकी चटणी, लोणचं असं काही होतं. आता उजेड होता तोपर्यंतच मी हे फोटो काढून घेतलेले आहे, कारण माझा मोबाईल खूपच हँग पडत होता. साहेबांसोबत फोटो काढले, मैत्रिणींसोबत काढले. माझे सगळे इथं फोटो काढून झाल्याच्या नंतर तिकडे हळदीचा कार्यक्रम आटपला. मी पण नवरदेव नवरीला हळद लावली. त्याच्यानंतर तो पण एक फोटो घेतला आणि छानपैकी स्टेटस ठेवलं आणि खूप असे लाईक आले. तुम्ही सुद्धा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.